ओम नमः शिवाय. जिथं सृष्टीत नवनिर्मितीची लहर उडते, तिथं कार्यरत असते कुंभची चेतना. शनी आणि राहूची संयुक्त शक्ती असलेली ही रास आता येणारे 60 दिवस म्हणजे विचारांचं कर्मात रूपांतर होण्याचा काळ आहे. जे स्वप्न तुम्ही पाहिलेत, आता ती साकार होणार आहेत. करिअर, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, नातेसंबंध आणि अर्थ या 6 क्षेत्रामध्ये नवीन दिशा, नवा उत्साह दिसेल. आरोग्य, मानसिक थकवा कमी होईल. शनी तुम्हाला शिस्त शिकवतोय आणि राहू संयमाची परीक्षा घेतोय. शिक्षण, ज्ञान म्हणजे केवळ पुस्तक नाही, तो दृष्टिकोन आहे. कुंभ विद्यार्थी आता जागृतीच्या नव्या पातळीवर जातील. नवीन शिकवणी, नवीन प्रेरणा मिळेल. नोकरी आणि करिअर, जुने काम पुन्हा वेगाने पुढे जातील. वरिष्ठांचा सन्मान वाढेल. तुमची अलग सोच आता तुम्हाला ओळख देईल. तुम्ही आता केवळ कर्मी नाही, विचार निर्माता आहात. संकल्पच सृजनाचं बीज आहे. नवीन प्रयोग करा, पण जोखीम टाळा. रणनीती गुप्त ठेवा, यश तुमचंच होईल. अर्थ, धन येईल, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक. 16 नोव्हेंबर नंतर लक्ष्मी योग बनतोय. संतुलन आणि संयमच तुमचं खरं बळ आहे. नातेसंबंध, जिथे गैरसमज होतात तिथं स्पष्टता येईल. प्रेम आता जबाबदारीसोबत चालेल. शुक्र आणि राहूचा संगम आकर्षण वाढवेल, पण मर्यादा पाळा, हाच स्थैर्याचा मंत्र आहे. विदेश योग, परदेश प्रवास, नव्या संधी आणि नव्या दिशा उघडणार आहेत. आता नेते नाही, तुमची दृष्टी ठरवेल तुम्ही किती उंच जाताय. उपाय, शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावा. ओम शनैश्चर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजूंना ज्ञानदान करा, कारण हेच श्रेष्ठ दान आहे. या 60 दिवसात विचार कर्मात आणि कर्म यशात बदलेल. 2026 तुमच्या तेजाने उजळेल. हर हर महादेव. जर तुम्हाला अशा दिव्य प्रेरणादायी कथा आवडत असतील तर अमर कथा चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव.